नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। आज आपण बघणार आहोत एक पॉवरफुल आणि ड्युअल ॲक्शन कीटकनाशक सिजंटा कंपनीचा इव्हेसेंट। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत इव्हेसेंटचे फायदे, वापरण्याची पद्धत आणि इतर कीटकांच्या तुलनेत कसं वेगळं आहे। इव्हेसेंट हे सिजंटा कंपनीचे नवीन जनरेशनचं इन्सेक्टिसाइड आहे। यामध्ये दोन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत, इमामेक्टिन बेंझोएट 5% आणि लिफेन्युरॉन 40%। WG हे ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे, जे लिफेनोट्रेन म्हणजेच मराठीमध्ये पतंग्या किंवा सुंडी म्हणतात। इमामेक्टिन बेंझोएट कीटक पानावर फवारणी केलेल्या इव्हेसेंटला स्पर्श करतात किंवा खातात आणि त्यांचे नर्वस सिस्टम थांबवते। लिफेन्युरॉन हे कीटकनाशकांच्या अंड्यांना किंवा लार्वाला थांबवण्याचे कार्य करते। इव्हेसेंटचे फायदे, सर्व प्रकारच्या कीटकांवर अंड्यापासून ते पौड्यापर्यंत हा प्रभावीपणे कार्य करण्याचे काम करते। व्हिजिटिव्ह टेक्नॉलॉजी फवारणी करण्याचा सूर्यप्रकाशापासून बचाव करते व दीर्घकाळ नियंत्रण देते। याच्यात पेप्टाइड फॉर्म्युलेशन तंत्रज्ञान म्हणजेच हे ग्रॅन्युअल स्वरूपात आहे, म्हणजेच ते पाण्यात लवकर विरघळते। इव्हेसेंट कोणकोणत्या पिकावर वापरावे? मका, मिरची, फुलकोबी, कोबी, इतर भाजीपाला पिकांमध्ये व फळवर्गीय पिकांमध्ये करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता हे कोणकोणत्या किडींपासून नियंत्रण करतो? तर शेतकरी मित्रांनो, मका पिकातील लष्करी अळी, मिरचीवरील फळ पोखरणारी अळी, कोबी पिकावरील डायबॅक मॅथ व रस शोषणाऱ्या किडीपासून आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण इव्हेसेंट हे कीटकनाशक देतो। इव्हेसेंटचा प्रमाण काय घ्यावा? 15 लिटरच्या पंपासाठी 2.4 ग्रॅम इव्हेसेंट घ्या। 1 एकरासाठी 24 ग्रॅम फवारणीसाठी वापरा। मिसळवा आणि फवारणी करा। सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा। शेतकरी मित्रांनो, कीटकांच्या नियंत्रण वेळेवर झाले तर आपल्या उत्पादनात भरपूर वाढ होते। इव्हेसेंट हे एक टेस्टेड आणि ट्रस्टेड औषध आहे, जे तुम्हाला जास्त उत्पन्न, जास्त नफा आणि कमी त्रास देईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला फॉलो गोल्डबद्दल माहिती हवी असेल तर राईट साईडच्या व्हिडिओवर क्लिक करा। ॲग्रोमिकबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर लेफ्ट साईडला क्लिक करून व्हिडिओ पूर्ण बघा। जय जवान जय किसान।